गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण मराठी टर्मिनल एक्झाम तो पेपर कसा सोडवायचा त्याविषयी बघणार आहोत. सगळ्यात आधी मार्कांचं डिस्ट्रिब्युशन कसं केलं गेलं होतं. जसं गद्य विभाग हा तुम्हाला 16 मार्काला विचारला गेला होता, पद्य विभाग 8 मार्काला, पूरक पठण 6 मार्काला आणि आपला जो व्याकरण विभाग आहे तो 20 मार्काला आणि उपनियोजित लेखन हे 30 मार्काला. असे तुम्हाला 80 मार्कासाठी हा क्वेश्चन क्रमांक विचारला गेला होता. जसं बघा, पहिला विभाग पहिला गद्य, ते जसं त्याच्यामध्ये तुम्हाला कृतीच्या अनुसार म्हणजे कृती बघून उत्तर लिहायचे होते, पद्य बघून तुम्हाला उत्तर लिहायचे होते. तर जसं गद्यमधला परिच्छेद बघून तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं होतं. जसं पुढील उत्तराच्या आधारे सूचनाप्रमाणे कृती करा, तो तुम्हाला 8 मार्काला होता. जसं लेखिकेला पुस्तकातून भेटणारे जग, तर सगळ्यात आधी ते होतं न पाहिलेले देश, न अनुभवलेले जग आणि न असलेले प्रसंग, आणि ती चौथं होतं न पाहिलेल्या गोष्टी. तर कृती दुसरं आकलन कृती, त्याच्यामध्ये तुम्हाला तक्ता पूर्ण करा हे 2 मार्कांसाठी विचारलं गेलं होतं. त्याच्यामध्ये लेखिकेला वाचनामुळे भाषा आणि लेखनाबाबत कळलेल्या गोष्टी, तर त्याचं उत्तर होतं जग हे गमतीशीर आहे. दुसरं होतं उंबऱ्याच्या झाडाची वैशिष्ट्ये लिहा, कवीच्या मनात कविता जाग्या व्हायच्या. हे त्याचं उत्तर होतं. हे 2 मार्कासाठी एक प्रश्न तुम्हाला विचारला होता. तिसरं होतं त्याच्यामधलं व्याकरण कृती. व्याकरण कृतीमध्ये शब्द दिले होते, त्याची विभक्ती प्रत्यय आणि विभक्तीचे नाव हे ओळखायचं होतं. जसं बघा, शब्द दिला होता वाचण्याची, त्याची विभक्ती प्रत्यय आहे ची आणि विभक्तीचे नाव आहे षष्टी. दुसरं होतं मुलात, याच्यामध्ये शब्द होता मुलात आणि त्याचं विभक्ती प्रत्यय आहे त आणि विभक्तीचे नाव म्हणजे सप्तमी. तसं दुसरा प्रश्न होता खालील शब्दापासून भाववाचक नावे बनवा. भाववाचक नावे त्यांनी दिलं होतं मित्र, मित्राचं लिहायचं मित्रत्व. दुसरं होतं माणूस, माणूसचं उत्तर होतं माणुसकी. हे तुम्हाला 1 मार्कासाठी विचारलं गेलं होतं. जसं बघा, कृती क्रमांक 4 स्वमत अभिव्यक्ती. स्वमत अभिव्यक्तीमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे विचार थोडेफार लिहावे लागतात. जसं बघा, पुस्तकाची वाट पाहण्याची गंमत लेखिकेच्या अनुभवाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा. लेखिकेच्या अनुभवाच्या अनुसार तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचा आहे. तो प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी विचारला गेला होता. जसं बघा, लेखक म्हणतात की एक वेगळे जग भेटत होते, न पाहिलेले माणसं, न पाहिलेले देश आणि न अनुभवलेले प्रसंग, तरी पण आपली वाटणारी अनोळखी धागे, अनोळखी गोष्टी सुद्धा किती थक्क करण्यासारख्या, आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये शब्दांची जादू असते. असे अनुभव तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला अपठित गद्यमध्ये तुम्हाला जो तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा जो गद्य असतो तो तिथे दिलेला असतो. त्याच्यामधून तुम्हाला बघून तुम्हाला त्याच्यातली उत्तरं लिहायची असतात. तो तुम्हाला 8 मार्कासाठी विचारला गेला होता. जसं प्रश्न क्रमांक पहिला पुढील उतारा वाचून सूचनेप्रमाणे कृती करा. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न दिला होता भाषेची वैशिष्ट्ये. भाषेची वैशिष्ट्ये 2 आहे. जसं सांस्कृतिक वारसा जपत असलेली. दुसरं होतं पुढच्या पिढीत संक्रमण करणारी, असं 1 मार्काला विचारलं होतं. भाषेची वैशिष्ट्ये होती नव्या कल्पना आणि नवे विचार, हे 1 मार्काला होतं. आता कृती क्रमांक 2 हे त्याच्यामध्ये दिलं होतं की साहित्यातून विद्यार्थ्यांना घडवणारे व्यक्तिमत्व आणि भाषिक कौशल्य. साहित्यामधून विद्यार्थ्यांना घडवणारे व्यक्तिमत्व कुठले आणि भाषिक कौशल्य कुठले. जसं भावनिक जीवन आणि वैचारिक समृद्धी, साहित्यातून मूलभूत ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात, असं उत्तर त्याचं तुम्हाला लिहायचं होतं. तसंच कृती क्रमांक 2 याच्यामध्ये व्याकरण कृती दिली होती. व्याकरण कृतीमध्ये पहिला प्रश्न विचारला होता ईक प्रत्यय लावून तयार झालेले उतार्यातील शब्द लिहा. ईक प्रत्यय लावून तुम्हाला आलेले उतार्यातील शब्द लिहायचे होते. जसं जैविक, भाषिक आणि नैतिक, असे 3 शब्द तुम्हाला तयार करायचे होते. ते तुम्हाला 1 मार्कासाठी विचारलं होतं. तिसरा प्रश्न आहे खालील विषयाची विशेषणे उतार्यातून शोधून लिहा. त्यांनी तुम्हाला विशेषण आणि विशेष्य असे 2 हे करायला दिले होते. जसं बघा, विशेषण होतं प्रभावी, त्याचं विशेष्य आहे साधन. विशेषण जैविक आणि त्याचं विशेष्य आहे नातं. त्याच्यामध्ये चौथा प्रश्न आहे स्वमत अभिव्यक्ती. स्वमत अभिव्यक्तीमध्ये पहिला प्रश्न आहे साहित्याच्या अभ्यासाने खऱ्या जीवनाचा आस्वाद घेता येतो.
ह्या विधानाची सत्यता पटवून द्या. तर बघा साहित्याच्या त्याचं उत्तर तुम्हाला त्याच्या मनाने थोडंफार लिहायचं असतं. स्वमत अभिव्यक्ती म्हटल्यावर सांस्कृतिक संज्ञा तसंच संज्ञा तसंच नव्या कल्पना नवे विचार सांस्कृतिक वारसा पडणारी भर भाषेला समृद्ध करत असते आणि वारशाचे जतन करत असते. त्यामुळे साहित्य आणि आपल्या जीवनाला साहित्यातून खरा आस्वाद हा मिळत असतो, असं तुम्ही उत्तर लिहू शकतात. त्याच्यानंतर विभाग दोन हे पद्य विभाग आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पद्य विभागामध्ये 8 मार्कासाठी तुम्हाला विभाग 2 विचारला आहे. तर सगळ्यात आधी कवितेच्या आधारे सत्य विधान ओळखा, म्हणजे सत्य असत्य लिहायचं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी 4 प्रश्न दिले होते, त्यातले तुम्हाला 2 प्रश्न लिहायचे होते. ते 4 क्वेश्चन लिहायचे होते 2 मार्कासाठी त्याच्यामधला पहिला प्रश्न होता वस्तूंना लाडावून ठेवावे. तर हे विधान असत्य आहे, बरोबर. वस्तूंना लाडावून ठेवावे हे पुस्तकामध्ये दिलेलं आहे, मग हे विधान असत्य आपण लिहू. तिसरं होतं वस्तूंना स्वतंत्र खोली नको असते. वस्तूंना खोली नको असते, हे सत्य विभाग आहे. चौथा आहे वस्तूंना त्यांच्या मानलेल्या जागेवर निष्कासित न होण्याची हमी द्या. हे विधान पण बरोबर आहे. त्याच्यानंतर कृती क्रमांक 2 त्याच्यामध्ये आकलन कृती दिली आहे. आकलन कृतीमध्ये पहिला प्रश्न विचारला आहे वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी. तर पहिला आहे जीव आणि दुसरा आहे मन. त्याच्यानंतर कृती क्रमांक 3 व्याकरण कृती आहे. खालील अधोरेखित शब्दाखाली साठी समान अर्थाचे दुसरा शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा. त्यांनी एक शब्द दिला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, शब्द दुसरा म्हणजे समानार्थी शब्द त्याच्यामधून शोधून तुम्हाला लिहायचं आहे. जसं बघा वस्तूंना निष्कासित न होण्याची हमी द्या. निष्कासित होण्याच्या खाली अंडरलाईन केली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरा शब्द वापरून लिहायचा समानार्थी शब्द. जसं वस्तूंना पदोच्चार जागेवर न होण्याची खात्री द्या, असं आपण वाक्य लिहू शकतो. त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न आहे पुढील शब्दांचे 2 भिन्नार्थी शब्द लिहा. त्यांनी एक शब्द दिला आहे तुम्हाला मान, त्याचे 2 शब्द लिहायचे आहे समान शब्द. जसं बघा आपण लिहू शकतो मान म्हणजे काय तर गळा आणि दुसरा शब्द सन्मान, असं आपण लिहू शकतो. तिसरं आहे वस्तूंना जीव नसेलही कदाचित पण जीव नसल्यासारखे वागवू नये. त्यांना ह्या काव्यपंक्तीच्या आधारे भाव्य सौंदर्य स्पष्ट करा. त्याच्यामध्ये तुम्हाला ही जी काव्यपंक्ती आहे त्या पंक्तीच्या आधारे तुम्हाला काय करायचं ते स्पष्ट करायचं. जसं आपण त्यांना असं लिहू शकतो की वस्तूंना लाडवून ठेवू नये कारण त्यांच्यामध्ये जिवंतपणा असतो. आपण जर त्यांना स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यामध्ये जिवंतपणा हा टिकून राहतो, बरोबर. असं आपण उत्तर लिहू शकतो. हे तुम्हाला 2 मार्कासाठी विचारलं आहे, तर ते अर्धा पेज तरी तुमचं उत्तर हे आलं गरजेचं आहे. चौथा प्रश्न होता वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, याबाबत तुमचा दृष्टिकोन सांगा. तर आपण असं लिहू शकतो कारण वस्तू ह्या जर आपण स्वच्छ ठेवल्या तर त्यांच्यामधील जिवंतपणा हा टिकून राहतो, बरोबर. आपण जर त्यांच्यावरती लक्ष दिलं, वस्तूंना व्यवस्थित ठेवलं, त्यांना लाडवून ठेवलं तर आपण त्यांच्यामधला जिवंतपणा आणि व्यवस्थितपणा टिकवून ठेवू शकतो. असं आपण त्याचं उत्तर 1 मार्कासाठी एवढं लिहू शकतो. त्याच्यानंतर विभाग 3 स्थूल वाचनमध्ये पुढील त्याच्यामध्ये तुम्हाला 6 मार्कांसाठी प्रश्न दिलेला असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला टिप लिहायचा. त्याच्यामधला पहिला प्रश्न होता विरांगना पाठाच्या आधारे टिप लिहा म्हणजे तुम्हाला कमीत कमी त्याचं उत्तर हे अर्धा पेज. आणि दुसरा होता गिरिजा कीर यांच्या बालनिकाचे विशेष. हे तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे होते. हे 6 मार्कासाठी. एक प्रश्न हा 3 मार्कासाठी आणि दुसरा 3, असे अर्धा हाफ पेज असं भरून तुम्हाला 1 पेज म्हणून उत्तर लिहायचं होतं. तेव्हा तुम्हाला 3 मार्क व्यवस्थित एका प्रश्नासाठी मिळतील. त्याच्यानंतर विभाग 4 आहे, तो म्हणजे भाषा अभ्यास विभाग. तो 10 मार्कासाठी विचारला गेला होता. जसं बघा पुढील कृती सोडवा. त्याच्यामध्ये त्यांनी सामासिक शब्द दिलेला आहे. सामासिक शब्द विग्रह, पाप पुण्य दिलं आहे त्यांनी. तर तुम्हाला काय करायचं त्याचा विग्रह करायचा आहे, म्हणजे त्याची फोड करून लिहायचं आहे. पाप किंवा पुण्य आणि समासाचे नाव इथे लिहायचं असतं, जसं पुढे दिलं होतं त्यांनी. द्विंग समाज असं लिहू आपण, त्याचं नाव होतं.
जेव्हा तुम्ही हे पूर्ण लिहाल तेव्हा तुम्हाला याला हाफ आणि याला हाफ असे 1 मार्क मिळतो. आणि त्याचं दुसरं होतं त्रिमूर्ती. त्रिमूर्ती त्याचा विग्रह म्हणजे त्याची फोड करून त्याचं उत्तर असतं 3 मूर्त्यांचा समूह. त्याचं उत्तर होतं द्विक समाज आणि याचं आहे वैकल्पिक समाज. समासाचे नाव. त्याच्यानंतर अलंकार. अलंकारामध्ये त्यांनी आपल्याला एक उदाहरण दिलं आहे 2 मार्कासाठी. त्याचं तुम्हाला उपमेय, अपमान आणि अलंकाराचे नाव आणि अलंकाराची वैशिष्ट्ये लिहायची. जसं बघा त्यांनी उदाहरण दिलं आहे, सावळा ग रामचंद्र, राम मंचकी झोपतो, त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लपतो. असं त्यांनी हे दिलं आहे. त्याचं तुम्हाला त्याचा उपमेय काय आहे, तो उपमेय त्याचा आहे चंद्र. अपमान आहे सावळा रामचंद्र. त्याच्या अलंकाराचे नाव तुम्हाला ह्या पद्धतीने त्याचे बॉक्स करायचं आहे. उपमेय काय आहे, परत उपमान काय आहे, असे बॉक्स करून तुम्हाला अलंकाराचे नाव आणि अलंकाराची वैशिष्ट्ये ह्या पद्धतीने लिहायचं आहे. जसं पहिला आपला उपमेय आहे चंद्र. त्याच्यानंतर तुम्ही सावळा रामचंद्र हा उपमान आहे. त्याचं नाव आहे व्यतिरिक्त समाज. व्यतिरेक. आणि त्याची वैशिष्ट्य लिहायचं आहे की उपमेय हा उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. उपमेय हा उपमानापेक्षा काय आहे, श्रेष्ठ आहे, असं तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न होता वृत्त. काव्यपंक्तीतील वृत्त ओळखा. याच्यामध्ये तुम्हाला वृत्त ओळखायचं आहे, तो 1 मार्कासाठी विचारला गेला होता. जसं त्यांनी दिलं आहे, स्वयं सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासी रे निववावे. ह्याचं तुम्हाला वृत्त ओळखायचं आहे. ते म्हणजे त्याच्यामध्ये त्या पद्धतीने त्याचं उत्तर होतं भुजंग पर्यात वृत्त आहे हे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे शब्दसिद्धी. खालील शब्दांना अनीय प्रत्यय लावून शब्द तयार करा. अनीय प्रत्यय लावून तुम्हाला शब्द तयार करायचा होता. जसं बघा श्रवण दिले त्यांनी, तर त्याचं अनीय प्रत्यय लावलं तर त्याचं काय होतं, श्रवणीय. दुसरं आहे वाचन. वाचनामध्ये अनीय प्रत्यय लावल्यावर त्याचं होतं वाचनीय. आता बघा त्यांनी दुसरा प्रश्न दिला आहे, बे उपसर्ग लावून तयार होणारे 2 शब्द तयार करा. जसं बघा उपसर्ग. उपसर्ग म्हणजे काय, शब्दांना पुढे लागणाऱ्या गोष्टी. जसं बघा बे उपसर्ग म्हणजे काय, तर जसं पुढे लावणारे. आपण जर त्यांनी जर समजा रोजगार दिला असेल तर आपल्याला काय करायचं, तिथे पुढे बे लावायचं, म्हणजे त्याचं काय होतं, बेरोजगार हा शब्द तयार होतो. आपल्याला त्यांनी शब्द तयार करायला लावले बे प्रत्यय लावून, म्हणजे पुढे. जसं बेकार. ह्या पद्धतीने आपण शब्द तयार करून त्याला 1 मार्क आहे. त्याचा प्रश्न क्रमांक 5 सामान्य रूप लिहा. जसं खालील तक्ता पूर्ण करा. त्यांनी शब्द दिला आहे राष्ट्राची. त्यांनी तक्ता दिला होता एक. बघा शब्द आणि पुढे दिलं आहे राष्ट्राची. तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं सामान्य रूप तयार करायचं आहे. जसं बघा राष्ट्र, त्याचं सामान्य रूप. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरांनी, त्याचं सामान्य रूप काय आहे, ज्ञानेश्वर. आपण त्याचं उत्तर ते दिल्यावरती तुम्हाला 1 मार्क, असा अर्धा मार्क्स याला आणि हाफ मार्क्स याला, असे 1 मार्क्स तुम्हाला दिलं जाईल. जसं त्याच्यानंतर 6वा प्रश्न होता वाक्यप्रचार व त्याचे अर्थ जोड्या लावा. जसं बघा त्यांनी वाक्यप्रचार दिले होते आणि त्याचा अर्थपूर्ण व्यवस्थित अशा जोड्या पण म्हणजे समोर दिले आहे, ते आपल्याला व्यवस्थित लिहायचे. तसं बघा नमस्कार करणे. नमस्कार करणे म्हणजे काय, तर अभिवादन करणे, त्याचं उत्तर होतं. कान देऊन ऐकणे. कान देऊन ऐकणे म्हणजे काय, तर लक्षपूर्वक ऐकणे. हे 1 मार्काला होतं. जसं दुसरं बघा कंसातील वाक्यप्रचार. त्या खालील वाक्यात उपयोग करून वाक्य पुन्हा लिहा. त्यांनी तुम्हाला वाक्य दिले होते, डंका वाजवणे, आव्हान स्वीकारणे आणि धीर चेपणे. हे वाक्यप्रचार दिलेले आहे. त्याचे तुम्हाला ते शब्द बनवून तुम्हाला दुसरं बनवायचे होते. जसं नव्या साबण कंपनीने अतिप्रचार केल्याशिवाय त्याचा खप होणे अशक्य, असं मी वाक्य बनवलं आहे. त्याच्यानंतर बघा नव्या साबणाचे त्याचं आपण दुसरं ते लावू शकतो, म्हणजे ते वाक्यप्रचार जोडू शकतो. जसं नव्या साबणाने कंपनीचा
जाहीर केल्याशिवाय त्याचा खप होणे अशक्य. प्रश्न चौथा, भाषा सौंदर्य. भाषा सौंदर्यामध्ये शब्दसंपत्ती दिली होती. त्याच्यामधला पहिला प्रश्न तुम्हाला खालील शब्दसमूहाचा एक शब्द तयार करा. त्यांनी खाली एक शब्द दिला आहे, जसं सारासार विचार करणारा, तर त्याचं उत्तर आहे वैचारिक. दुसऱ्याच्या मनातलं जाणणारा. दुसऱ्याच्या मनातलं जाणणारा कोण, तर मनकवडा. आता याच्यामध्ये गटात न बसणारा शब्द लिहा. त्यांनी तुम्हाला 4 शब्द दिले, त्याच्यामधला गटात न बसणारा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे आणि त्याच्यासमोर बाण करून लिहायचं आहे. जसं बघा, सुगंध, सर्वज्ञ, सुवास आणि सुरभी. त्याचा होता सर्वज्ञ. दुसरा आहे अनिल, मारुत, वारा आणि वासर. हे सगळे शब्द सेम आहे. जसं बघा, मारुत हा शब्द त्यातला वेगळा आहे, गटात न बसणारा शब्द आहे. जसं तिसरा प्रश्न आहे सूचनेप्रमाणे सोडवा. त्यातला प्रश्न, लेखकाचे खरे सामर्थ्य त्याच्या लेखनीत होते. तुम्हाला अधोरेखित समानार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. जसं बघा, त्यांनी अधोरेखित शब्दांना अंडरलाईन केली. जसं सामर्थ्याला त्यांनी अंडरलाईन केली आहे, तर तुम्हाला सामर्थ्याच्या ऐवजी दुसरा त्याचा समानार्थी शब्द लिहायचा आहे. जसं बघा, लेखनाचे खरे बल त्याच्या लेखनीत होते. म्हणजे सामर्थ्याऐवजी आपण काय वापरलं आहे, बल, समानार्थी शब्द वापरला आहे. मग वाक्य परत लिहिलं आहे की वाक्य लेखनाचे खरे बल हे त्याच्या लेखनीत होते. जसं प्रश्न क्रमांक चौथा, खालील शब्दांचे 2 अर्थ लिहा. जसं बघा, हा शब्द आपण लिहिला आहे मान, तसंच त्यांनी तो एक शब्द दिला आहे कोट. कोटचे तुम्हाला 2 अर्थ लिहायचे आहे. कोट म्हणजे काय, तर जॅकेट, आणि दुसरा अर्थ आहे राजमहल. त्याला तुम्हाला 1 मार्क होता. दुसरा प्रश्न आहे अचूक शब्द ओळखा. अचूक शब्द ओळखा. त्यांनी 4 शब्द दिले आहेत, त्याच्यापैकी तुम्हाला बरोबर शब्द कुठला आहे तो लिहायचा होता. जसं बघा, पहिला शब्द होता पुनरावृत्ती, आणि दुसरा होता नैसर्गिक. या पद्धतीने तुम्ही जर लिहिलं असेल तर तुमचं उत्तर हे बरोबर असेल. त्याच्यानंतर विरामचिन्हे. प्रस्तुत वाक्यातील विरामचिन्हे ओळखून 2 चिन्हांची नावे अचूक लिहा. त्यांनी विरामचिन्हे दिली आहेत. चिन्ह या पद्धतीने दिलं आहे. दुसरं होतं, याचं नाव आपल्याला लिहायचं होतं उद्गार चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह आहे, आणि हे आहे स्वल्पविराम. हे तुम्हाला 1 मार्कासाठी विचारलं गेलं होतं. तसंच खालील वाक्यातील चुकीची विरामचिन्हे लिहा. चुकीची विरामचिन्हे बघा म्हणून त्यांनी एक वाक्य दिले आहे. त्याच्यानंतर ते चिडून म्हणाले, अरे जा, चिडखोर बिब्बा कुठला, त्यांनी वाक्य दिलं होतं. या पद्धतीने तुम्हाला ते चिडून म्हणाले, अरे जा. इथं तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह द्यायचं होतं खाली, आणि इथं अरे जा असं म्हणून चिडखोर बिब्बा कुठला. या पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचं होतं. चौथं होतं पारिभाषिक शब्द. पारिभाषिक शब्द त्यांनी तुम्हाला शब्द दिले. जसं बघा, इंडेक्स, त्यांनी इंग्लिश शब्द दिले इंडेक्स. इंडेक्सचा पारिभाषिक शब्द आहे अनुक्रमणिका, जसं आपण मराठीमध्ये लिहितो. दुसरा आहे हॉनेरेबल. हॉनेरेबलचा आदरणीय असा आपण शब्द लिहू. 5वं आहे आकारविल्हे. आकारविल्हे म्हणजे काय, तर आकारविल्हे हे शब्द तुम्हाला त्यांनी ओळीनुसार दिलेले असतात. जसं बघा, वैभव, शारदा, वीणा आणि शीतल. तर पहिला शब्द पहिला शब्द कधी लिहायचा, तर सगळ्यात पहिला शब्द होता शारदा, नंतर वीणा, शीतल आणि मग वैभव. त्याच्यानंतर तुम्हाला विभाग 5 म्हणजे जे आपलं उपनियोजित लेखन आहे ते दिलं होतं. ते तुम्हाला 30 मार्कासाठी होतं, विचारलं गेलं होतं. जसं बघा, पहिला आहे पत्रलेखन. पत्रलेखनमध्ये सगळ्यात आधी आपल्याला त्यांनी 2 प्रकार दिले होते. त्याच्यातला तुम्हाला 1 प्रकार लिहायचा होता. त्याच्यामध्ये मागणी करण्याबाबत जर आपण लिहिलं तर ते कसं लिहायचं. सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल, तर इकडे तारीख टाकावी लागेल पत्राची.
जसं बघा आपण इथं दिनांक लिहू शकतो, जी असेल ती तुम्ही तुमची दिनांक लिहायची. त्याच्यानंतर प्रति, एक ओळ सोडून आपल्याला प्रति लिहायचं. त्याच्यानंतर माननीय व्यवस्थापक म्हणजे काय, आपण ज्यांना पत्र लिहिलं होतं, आपण कुठे पत्र लिहिलो आहे तिथे त्यांनी विषय दिलेला आपल्याला, त्यानुसार आपल्याला विषय लिहायचा आहे की आपल्याला कुठे पत्र लिहायचं आहे की वाचन प्रकाशनमध्ये त्यांनी त्यातला ॲड्रेस पण दिला आहे आपल्याला. तर तो ॲड्रेस आपल्याला बघून लिहायचा आहे की शाहू स्मारक भवन हा ॲड्रेस आपल्याला त्यांनी दिलेला आहे आणि कोल्हापूर. या पद्धतीने आपण असं लिहू शकतो. त्याच्यानंतर एक ओळ सोडून आपल्याला याच्या खालीच पॅरेग्राफ करायचा. पॅरेग्राफ करायचं म्हणजे काय, तर एक ओळ सोडून लिहायचं आहे. तर एक ओळ सोडून आपल्याला काय लिहायचं आहे, विषय. तर आपल्या याचा विषय आता पुस्तकाची मागणी करण्याबाबत, आपल्याला मागणी करण्याबाबत त्यांना पत्र लिहायचं आहे. तर तुम्ही तुमचा मसुदा म्हणजे जसं आम्हाला पुस्तकाची गरज आहे, तुम्ही कशा पद्धतीने पुस्तक म्हणजे कुठली कुठली पुस्तकं पाहिजे तुम्हाला, त्याची तुम्हाला काय करावी लागेल, यादी करावी लागेल. तुम्ही जेव्हा पत्र लिहितात तेव्हा तुम्हाला पत्रामध्ये लिहिताना पॅरेग्राफ करणे म्हणजे काय, तर एक ओळ सोडून तुम्हाला काय करायचं, ते पॅरेग्राफ एक ओळ सोडून लिहायला सुरुवात करायची. जसं मुद्दा बदलत जाऊन तुम्हाला 3 पॅरेग्राफ तरी पत्रामध्ये, जर प्रश्न 5 मार्काला आला असेल तर तुम्हाला छोटे छोटे, मोठे नाही तर छोटे पॅरेग्राफ करून तुम्हाला प्रश्न लिहायचा असतो. म्हणजे 3 पॅरेग्राफ करायचे असतं, सॉरी. तुम्ही 3 पॅरेग्राफ करून पत्र लिहायचं असतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा पत्र झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात शेवटी कळावे याच्याच खालोखाल तुम्हाला लिहायचे असतं. पत्र हे लिहिताना खालोखाल लिहायचं. फक्त लिहिताना जेव्हा आपला पॉईंट बदलतो तेव्हा तुम्हाला पॅरेग्राफ करायची जेव्हा वाटतं तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल, एक ओळ सोडून लिहावं लागेल. जसं कळावे आपले नम्र, त्याच्यामध्ये तुमचं नाव जे असेल ते ब क लिहू शकतात किंवा तुम्ही तुमचं नाव टाकू शकतात, ॲड्रेस तुमचा टाकू शकतात. म्हणजे खाली जेव्हा आपण जेव्हा पत्र पाठवतो तेव्हा आपण आपलं किंवा मग जे पत्र आपल्याला आलं असेल म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये तर त्याचा ॲड्रेस पण बरंच आलेला असतो, तर तेच तुम्हाला ते टाकावं लागेल ॲड्रेस. त्याच्यानंतर @gmail.com ABC असं आपण तुम्ही ते टाकणंसुद्धा काय तुम्हाला आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न होता सारांश लेखन. सारांश लेखनामध्ये उतारा 1/3 शब्दात लिहा. एक तुम्हाला उतारा दिलेला असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, उतारा 1/3 शब्दामध्ये म्हणजे पूर्ण उतारा पहिले काय करायचा, पूर्ण वाचायचा आणि पूर्ण वाचल्यानंतर तुम्हाला तो 1/3 शब्दामध्ये लिहायचा. म्हणजे थोडक्यात तुम्हाला तुमच्या कळलेल्या भाषेमध्ये तो उतारा म्हणजे फक्त जो विचारला आहे तोच लिहायचा, त्याच्या बाहेरचं त्याच्यामध्ये टाकायची आवश्यकता नाही. पण त्याच्यातला थोडा भाग हा कमी करून तुम्हाला लिहावा लागेल. तर तो तुम्हाला 5 मार्कासाठी, जर तुम्ही व्यवस्थित सगळे जे मुद्दे आहेत ते लिहून तुम्ही तुमच्या शब्दात लिहिला तर तुम्हाला बरोबर 5 मार्क हे मिळतात. त्याच्यानंतर आहे जाहिरात लेखन. जाहिरात लेखनमध्ये त्यांनी दिलं होतं विषय वाचन, गायन, नृत्य. हे तुम्हाला त्यांनी विषय दिला होता ध्यास नवा आणि हे मराठी सूर नवा ध्यास नवा. हे त्यांनी तुम्हाला वाचन गायनाची काय करायची, तर जाहिरात करायची आहे. ज्या पद्धतीने आपण जाहिरात करतो म्हणजे जसं बघा आपण खुशखबर वगैरे ते लिहून वरती तुम्हाला काय करायचे, जे पॉईंट आहे ते काय करायचं आहे बॉक्समध्ये टाकायचे, त्यांना अंडरलाईन करायची आहे किंवा मग खाली तुमचा मोबाईल नंबर वगैरे तो लिहून तुम्ही ते पूर्ण जाहिरात लेखन आपले करू शकतात त्यांनी. त्याच्यानंतर आहे कथालेखन. कथालेखनमध्ये त्यांनी विषय दिला आहे अपूर्ण कथा पूर्ण करणे. त्यांनी एक कथा दिली आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला अपूर्ण कथा ही पूर्ण करायची. तुम्ही जर कथा ही मुद्देसूद ते 1 किंवा 1.5 पेज भरलं पाहिजे तेव्हा तुम्हाला 6 मार्क मिळतील. जास्त लिहून पण फायदा नाही, जास्त जर लिहिली तर त्याचा पण काही उपयोग होत नाही. जास्त लिहून आणि जी पॉईंट दिली आहे त्याच्या खाली तुम्ही बरोबर जर पेन्सिलने अंडरलाईन केली तर ते तुमचं जे कथालेखन आहे ते जास्त उठून दिसतं. त्याच्यानंतर 5वा प्रश्न होतं लेखन कौशल्य. खालील कोणतीही एक कृती सोडवा. जसं माहितीच्या आधारे सोडवावे. बघा जसं त्यांनी दिलं आहे म्हणजे त्यांनी त्यांच्या माहितीच्या आधारे तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला आहे, त्या पॅरेग्राफचे ते बघून ते तुम्हाला लिहायचं होतं. किंवा तो जर नसेल सोडवायचा तर त्याला एक ऑप्शन प्रश्न होता. ऑप्शन प्रश्न हे जास्त शक्यतोवर लिहू नये. जो प्रश्न दिला आहे त्या दोघांपैकी एक निवडूनच लिहावे, कारण तुम्हाला एकाचेच मार्क्स मिळतात. त्यामुळे निबंध लेखन हा प्रश्न दिला आहे. जसं बघा आजीचे आत्मकथन किंवा शेतकऱ्याचे मनोगत. तुम्ही तुमच्या आजीचे आत्मकथन म्हणजे तिने काय काय केलं पूर्ण तिच्या ह्याच्यामध्ये कालखंडामध्ये तर ते तुम्ही लिहू शकतात. किंवा मग शेतकऱ्यांचे मनोगत किंवा शेतकरी आता त्याची सिच्युएशन काय आहे किंवा आधी काय होती किंवा तो आता काय पुढे काय करेल या सगळ्या गोष्टीचं तुम्ही शेतकऱ्यांचे मनोगत आपण लिहू शकतो. हे कमीत कमी तुमचं 5-8 मार्कासाठी तुम्हाला कमीत कमी 2 पेज भरून तुम्हाला उत्तर लिहिणं हे आवश्यक आहे. आज आपण अशा पद्धतीने मराठीचा प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने सोडवायची ते आपण बघितले. थँक्यू.